वा, छान करमते की तुला या घरात मीरा आता. राधाताई, तू कधी आलीस? जेव्हा आनंदाने कपडे वाळत घालत होतीस ना तेव्हाच आले. रुळली आहेस आता छान. हो, जे जमायला लागलंय हळूहळू. घरात सगळ्यांशी नीट ओळख झाली ना ग आता? हो. चला, चांगलंय. सगळे सांभाळून घेतात ना? म्हणजे तुझा अनुभव कसा आहे? या घरातले सगळेच खूप चांगले आहेत अगं. म्हणजे दादासाहेबांशी थेट बोलायची भीतीच वाटते, पण मायाळू वाटतात ते. आणि अनन्या तर खूपच मनमोकळी, खोटी वाटत नाही. आणि वेदा? वेदा तर खूपच गोड आहे. थोडीशी हट्टी आहे, आणि तिला ना तिच्या आईची खूप आठवण येत असते, म्हणून ती कोणाशीच बोलत नाही, कोणाचं ऐकत पण नाही. पण हो, माझं सगळं ऐकते ती. आणि तुला माहितीये, या घरात सगळ्यात जास्त मला समजून घेतात त्या म्हणजे मंजिरी बाईसाहेब. आईचं प्रेम काय असतं ना, ते त्यांच्याकडे बघून कळतं. आपलं मन पटकन ओळखतात आणि सगळ्यांना समान वागतात. ताई, तुला सांगू का, शहरात येताना ना वाटलंच नव्हतं की श्रद्धा, बाबा, काका यांना सोडून मी इथे राहू शकेन. पण फक्त मंजिरी बाईसाहेबांमुळे ना मला इथे करमायला लागलं. खरंय तुझं, खूप प्रेमळ स्वभाव आहे त्यांचा. त्यांचं बोलणं, आपल्याला जीव लावणं, माया करणं, या सगळ्यांची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. हे एक सांगू का ताई, या घरातले ना सगळेच खूप चांगले, पण एका माणसाचा स्वभाव ना मला बिलकुल पटत नाही. कोण ग? वेदाचे बाबा. भांडखोर आहेत नुसते. त्यांना ना सतत माझं काही ना काही खटकत असतं. आई ग, उलट ते सगळ्यांची खूप काळजी घेतात. म्हणजे असं ऐकलंय मी. हा, त्यांचा चेहरा पाहिलेस का कधी? सतत 12 वाजलेले असतात. नाही मीरा, त्यांच्या आयुष्यात खूप मोठं दुःख आलं म्हणून उदास असतील. हे तर त्यांच्यासारखा सच्चा आणि दुसऱ्यांना आनंद देणारा माणूस शोधून सापडणार. तू म्हणतेस तसं मला तरी काही जाणवलं नाही. उलट ना मला मायाताईंचीच काळजी वाटते. वेदाच्या बाबांची लग्न झाल्यानंतर त्यांचं काय होणार आहे काय माहिती. मीरा, एक सांगू? बोल ना. मी इथे शेजारीच राहते, त्यामुळे या घरात काय घडतं ते येतं माझ्या कानावर. ती माया वाटते तेवढी चांगली नाहीये अगं. तिचं अथर्वशी लग्न होतंय. मायाला ओळखण्यात तू खूप मोठी चूक करतेयस. ताई, तुझा गैरसमज झालाय ग. मायाताई ना मंजिरी बाईसाहेबांसारख्याच आहेत. त्यांचा त्याग तुला नाही कळणार. ठीक आहे, तुला वाटत असेल तर असेल ही माया एवढी चांगली. येते मी. ताई, ताई, तुला राग नाही आला ना? नाही ग, मुलाची शाळा सुटली असेल, त्याला घ्यायला जायचंय. ये मीरा, ही तुझी खोली. आजपासून तू इथेच राहायचंस. बेड आहे, सामान ठेवायला कपाट आहे, आणि इकडे मागे वॉशरूम आहे. आवडलं? बाईसाहेब, याची खरंच काही गरज नव्हती. म्हणजे मी किचन मध्ये किंवा पडवीतही राहिले असते. तू किचन मध्ये राहणं आईला अजिबात पटत नव्हतं. हो ताई, पण मला सवयच आहे. काकीकडे सुद्धा ना मी पडवीतच राहत होते. हे बघ मीरा,
एक गोष्ट लक्षात ठेव, हे तुझ्या काकीचं घर नाही आणि मीही तुझ्या काकीसारखी नाही, पण तू मात्र मला अनन्यासारखी नक्कीच आहेस. मग तूच मला सांग, माझी मुलगी जर का किचनमध्ये राहत असेल तर मला आवडेल का? मीरा, रडतेस काय? ताई, माझ्यावर इतका जीव कधीच कोणी लावला नाहीये. आणि बाईसाहेब माझ्यावरती अगदी आईसारखी माया करतात. फक्त तुझ्यावर नाही, आमच्यावर सुद्धा. आईने मी आणि अथर्व दादा सावत्र असूनही आमच्यावर जीवापाड प्रेम केलं. अनन्या, माझी आई जगातली बेस्ट आई आहे, हो ना? पुरे आता. तुमचं ठीक आहे, पण मी त्यांची कोणीच नाहीये ना, तरी पण. कशी नाही? एक मिनिट. तू वेदाचा जीव वाचवला, तिला हसायला लावलं, बरोबर? आईचा जीव आहे वेदावर आणि वेदाचा जीव आहे तुझ्यावर. दॅट इक्वल्स टू आईचा जीव आहे तुझ्यावर. सिम्पल. अनन्या, पुरे झालं आता कौतुक. असं कसं पुरे झालं? माय स्वीट आई. अनन्या, ओके ओके फाईन, टाइम टू गो ना. मी चालली माझ्या रूम मध्ये, काही लागलं तर मला सांगशील. ओके, बाय. इरा, आता ही तुझी हक्काची खोली आहे. आजपासून इथेच राहायचं.